कार्यक्रमाच्यासाठी अगत्याने उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे सहकारी श्री बापूसाहेब फटारे, जगन्नाथ चौधरी शेवाळे, ॲडव्होकेट अशोक पवार, या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य हे आहे की एक तर माध्यमिक विद्यालयाचा रौप्य महोत्सव आणि संतांचा विचार हा जनमानसामध्ये पोचवण्याच्यासाठी एक व्यासपीठ असावं, त्याची उभारणी करण्याच्या संबंधीचा विचार आजच्या या कार्यक्रमामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला ते विकास चव्हाण आणि त्यांचे सगळे सहकारी, या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. त्याचा पाया हा शास्त्रशुद्ध व्हावा, संतांचा विचार हा प्रस्तुत करण्याच्यासाठी योग्य असा अभ्यासक्रम असावा, गुरुकुल पद्धतीचा स्वीकार व्हावा, असे काही उद्देश विकास चव्हाण यांनी पुढे ठेवले. आणि समाधानाची गोष्ट अशी आहे, या सगळ्या विचारांना, उद्देशांना आशीर्वाद देण्याच्यासाठी लिंकेशास्त्री भोकरे असोत, राजाभाऊ चौदार असोत, भारत महाराज गोगरे असोत, बापूसाहेब मोरे महाराज असोत, ज्ञानेश्वर महाराज देवगावकर असोत, ही सगळी या क्षेत्रातली कशाचा यत्किंचित स्वार्थी विचार न ठेवता एक स्वच्छ पद्धतीनं जीवन जगणारे आणि संतांच्या विचाराची जनमानसामध्ये प्रेरणा करणारी ही मंडळी या आशीर्वादाच्यासाठी या ठिकाणी आहेत. आणि त्या सगळ्यांचे आशीर्वाद, मार्गदर्शन लवांजना मिळेल याची मला खात्री आहे. आणि त्यामुळं जी अपेक्षा आहे की एक अतिशय चांगलं अशा प्रकारचं पीठ या ठिकाणी उभं करावं, त्याची पूर्तता होईल अशी आपण अपेक्षा करतो. या देशाचा अनेक वर्षाचा इतिहास हा बघितल्याच्यानंतर लोकांना संघटित करण्याच्यासाठी आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार देण्याच्यासाठी अनेक वर्ष काही दशकांनी प्रचंड कामगिरी केली. आणि ती मालिका बघितली तर वारकऱ्यांच्या शेवटची मालिका कधी पूर्ण होऊ शकत नाही. आज आपण बघतो पंढरीची वारी असो किंवा आणखीन काही कार्यक्रम असो, कशाचाही विचार न करता त्याच्यामध्ये सहभागी झालेले लाखो लोक आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा धोरणाचा विचार करत नाही, दगडा धोंड्याचा विचार करत नाही, मनामध्ये संतांचा विचार हा ठेवून त्याचा प्रसार करण्यासाठी आवश्यकता ही गोष्ट मनात ठेवून आज पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी त्या ठिकाणी जात असतात. माझ्या मते हा जो सगळा वर्ग आहे हा समाजाचा एक दुर्मिळ ठेवा आहे. हा ठेवा आपण जतन केला पाहिजे आणि त्यांच्यामार्फत हा विचार नव्या पिढीच्यापर्यंत पोचवण्याच्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. आणि त्याची सुरुवात या ठिकाणी करायला विकास चव्हाण यांनी पुढाकार घेतला, याचा मला आनंद आहे. बऱ्याच वर्षांनी मी या भागात आलो.
मला आठवलं आता मगापासून मी बघत होतो समोर मला ते कोतवाल दिसले. कोतवाल हे आस्थापूरचे सरपंच होते आणि आस्थापूरला त्या फुलाच्या कामासाठी बहुतेक 92-93 कधीतरी मी त्या ठिकाणी आलेलो होतो आणि त्यावेळी तेच त्या ठिकाणी होते. मला आठवण त्यांची याच्यासाठी नाही की हा सगळा भाग एका बाजूला राहू, एका बाजूने इकडे उदयकांचन आणि एका बाजूने शिरूरचा भाग, या सगळ्यामध्ये हा असलेला सगळा परिसर आणि या परिसरामध्ये संस्कार चांगले देण्याच्या संबंधित विचार हा अनेक वर्षाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे नवी पिढी तयार करण्याच्यासाठी 25 वर्षाच्या पूर्वी या ठिकाणी माध्यमिक विद्यालय कार्य केले आणि त्या विद्यालयाला दादाराव यांचं नाव देण्यात आलं. दादा हे माझे अनेक वर्षाचे सहकारी आहेत. दादांच्यावर काम केलेले अनेक सरकारी व्यासपीठावर या ठिकाणी आहेत. अनेक वर्ष समाजाच्यासाठी पुरंदर तालुक्याचं नेतृत्व करण्याची कामगिरी त्यांनी केली आणि लोकांची सुसंवाद कायम ठेवला. त्यांच्या नावाने हे विद्यालय या ठिकाणी सुरू होतं आहे. अनेक वर्षापासून याचा मला आनंद आहे. या विद्यालयाला राज्य सरकारची परवानगी आहे. काही लोकांनी तक्रारी केल्या. सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगल्या कामाला सुद्धा विरोध करण्याची प्रवृत्ती ही समाजात असते, पण त्याच्याकडे कधी बघायचं नाही. आपण आपलं काम प्रामाणिकपणानं करायचं, लोकांच्यात राहायचं. माझी खात्री आहे की ही भूमिका घेऊन आपण काम केलं त्या काल किंवा आज त्यांनी विरोध केला त्यांचंसुद्धा मोठं परिवर्तन आज न उद्या झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचेसुद्धा मदतीच्या हात अशा प्रकल्पाला मिळतील अशा प्रकारचा विश्वास हा माझ्यासारख्याला आहे. मी आधी बोलून या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. मला आनंद आहे. फार वर्षांनी इथे येता आलं किंवा लोकांना भेटता आलं आणि त्याहीपेक्षा जे इथे उत्तम काम करण्याचा एक संकल्प केलेला आहे त्या संकल्पाला शुभेच्छा देणं, सहकार्य करणं यासंबंधीची संधी विकास रावांनी मला दिली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि या प्रकल्पाला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द इथे संपवतो.